रासायनिक खतांसाठी पर्याय काय? मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, रासायनिक खतांचा वापर थेट 50% कमी करा आणि नैसर्गिक शेतीकडे वळा. तर आपली काळी आई आणि जमिनीचा पोत वाचवण्याची वेळ आलीये. आंतरराष्ट्रीय बाजारात 3000 रुपयांना मिळणारी खताची गोण सरकार आपल्याला 300 रुपयांना देते. पण या युरिया आणि DAPच्या अतिवापरानं भरघोस पीक येतं. पण आता तीच माती दगडासारखी कडक झालीये. खताचा डोस दरवर्षी वाढतोय आणि उत्पन्न घटतंय. खिशातला पैसा परदेशी कंपन्यांच्या घशात जातोय. जर मोदीजी म्हणतात तसं उद्या रासायनिक खते बंदच झाली किंवा परवडलीच नाहीत, तर आपला शेतकरी टिकेल कसा? यावर एकच उपाय, आपल्या मातीतलं नैसर्गिक सोनं. रासायनिक खतांना टक्कर देणारे असे कोणते स्वस्त आणि नैसर्गिक पर्याय आहेत, जसे की जीवामृत आणि घन जीवामृत, देशी गाईचे शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसनापासून बनलेलं जीवामृत युरियापेक्षाही 100 पटीनं ताकदवाने. हे मातीतल्या उपयुक्त गांडुळांना आणि जीवाणूंना पुन्हा जिवंत करते. गांडूळ खत पिकाला लागणारे नायट्रोजन आणि फॉस्फरस हे खत नैसर्गिकरित्या पुरवते. निंबोळी पेंड जमिनीतील कीड नष्ट करून पिकाला बळकट बनवतं. हिरवळीचे खत हे खत जमिनीत कुजल्यानं मातीतील ऑर्गॅनिक कार्बन वाढतो, ज्यामुळे रासायनिक खतांमुळे कडक झालेली जमीन पुन्हा भुसभुशीत होते आणि तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. मित्रांनो, वेळ आलीये एका नवीन कृषी क्रांतीची. जर तुम्हाला ही बातमी महत्त्वाची वाटली असेल, तर आत्ताच आपल्या पेजला फॉलो करा. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.